ज़्यादा घुमाने का नहीं सर। आज या ठिकाणी साईनगरची झोपडपट्टीची तोडक कारवाई झालेली होती। या झोपडपट्टी तोडक कारवाईला आमचा ग्राहक संघर्ष समितीचा विरोध नाही, कारण ही जागा सरकारी आहे आणि या सरकारी जागेवर आम्ही गोरगरीब लोक या ठिकाणी आपली मजुरी करून पनवेलकरांची सेवा, पनवेलकरांना सेवा देऊन आम्ही त्या ठिकाणी गुजारा करतो। गेल्या वर्षी सुद्धा अशी तोडक कारवाई झालेली होती। आम्हाला या पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्ताला किंवा संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आमचं असं आहे की बाबा तुम्ही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांची गोरगरिबाची घरं का तोडता? जून महिना आला तुम्ही तोडक कारवाई चालू करताय। अरे 1 जून पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्यामध्ये राहतं घर तोडू नये ही हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा तुमच्या हायकोर्टाच्या आदेशाला केराची टोपी दाखवून गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करता। तुम्ही ऑक्टोबर पासून ते मे महिन्यापर्यंत कसल्या प्रकारे तोडक कारवाई करत नाहीत आणि ऐन पावसाळ्याचा सीझन आला की तुम्ही लोक ही नाटकं करताय घरं तोडण्याची, गरिबांना रस्त्यावर आणायची, बेघर करण्याची। जर तुम्ही अगोदरच ते तोडक कारवाई जर केली असती तर आम्हाला इथं येण्याची गरज राहिली नसती, ग्राहक संघर्ष समिती या ठिकाणी आली नसती। परंतु तुम्ही लोकांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हायकोर्टाचा आदेश असल्यानंतर सुद्धा तुम्ही या लोकांची घरं तोडलेत। किती तारखेला तोडलं तर बाबा? 3 तारखेला का 5 तारखेला तोडले? 3 तारखेला तोडले ना? त्या 3 तारखेला या साईनगर झोपडपट्टी उद्ध्वस्त केली तर केली। तुमचं काम आहे तोडायचं, आमचं काम आहे बनवायचं। परंतु या महानगरपालिकेचे जे काय सुरक्षा रक्षक दलाचे अधिकारी आहेत, काय ठेकेदार पद्धतीवर आणलेले कामगार आहेत, हे कामगार काय करतात? त्या ठिकाणी या खुल्या जागेवर आपलं संसार मांडतात, चूल पेटवतात, जेवण बनवतात। त्या चुलीवर पाणी टाकून त्यांना दांडक्याचा धाक दाखवून पोलीस समोर करून त्यांचे घरं उद्ध्वस्त, चुलीवर पाणी टाकून त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम करत असल्या कारणामुळं ही ग्राहक संघर्ष समितीला या ठिकाणी आंदोलन करण्यास भाग पाडलेला आहे। गेल्या 10 तारखेला पत्र दिलं, गेल्या 5 तारखेला सुद्धा पत्र दिलं होतं। जर 5 तारखेला पत्र दिलं तर आमच्या झोपडपट्टीवाल्यांच्या चुलीमध्ये पाणी टाकलं नसतं तर आज आम्ही या ठिकाणी आलो नसतो। आम्हाला गरज नव्हती, तुमचं काम आहे तोडायचं, आमचं काम आहे तिथे बसायचं। परंतु त्या ठिकाणी चुलीवर पाणी टाकत असताना आमच्याकडे व्हिडिओ आहे, लोक जेवण बनवत असताना त्यांच्यावर लाकूड उगारून, दांडगा उगारून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत आहे। अशी गुंडशाही, दादागिरी त्या पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षक हे काम करत असल्यामुळं ग्राहक संघर्ष समितीला या ठिकाणी बिघाड मोर्चा आणावा लागलेला। आता या ठिकाणी साईनगरची लोक आहेत, काही लोक बेलपाड्याची लोक आहेत। आता आम्ही या ठिकाणी बेमुदत म्हणून आंदोलन करणार म्हणून 10 जूनला पत्र दिलेलं होतं आणि आज 15 जून आहे। आजपासून आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहोत जोपर्यंत आमचा निर्णय या पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त किंवा संबंधित अधिकारी जोपर्यंत आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, ही भूमिका घेऊन या ठिकाणी आज आम्ही बसलो। कारण काय आपण पाहत आहोत या ठिकाणी कांदिगली बिल्डिंग तयार होत आहेत, 8-10 माळ्याच्या, 4-4 माळ्याच्या, 5-5 माळ्याच्या बिल्डिंगवर तुमचं लक्ष नाही, परंतु या गोरगरिबांच्या झोपड्यावर तुमचं लक्ष आहे। कारण आता या सिडकोकर आणि या महानगरपालिकेकडे कसल्याही प्रकारे जागा नसल्या कारणामुळं झोपडा उद्ध्वस्त करून बिल्डरच्या घशात जागा घालण्याचं काम तुम्ही लोक करत असल्यामुळं या घराच्या प्रश्नावर लढत आहे आणि घराच्या प्रश्नावर लढवून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करीत आहे। आज या ठिकाणी ग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास सरकटे साहेब उपस्थित झालेले आहेत। या ठिकाणी मी स्वतः उपाध्यक्ष म्हणून खाजाने आपण या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या महिला अध्यक्ष ग्राहक संघर्ष समितीच्या विनिता बाळापुरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। काय लोक
सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आता आंदोलन सुरुवात करीत आहोत. पाठीमागे राहा. राष्ट्र संघर्ष समितीचा लढेंगे लढेंगे, हम सब एक है. तर आमच्या हक्काचा कोण म्हणताय देणार नाही. पाठीमागे जावा बाई. हो बाई लोकांना जावा, पाठीमागे जावा. जावा पाठीमागे, सगळेच जावा. अजून पुढे या. बस 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 झाला. हक्क संघर्ष समितीचा विजय शो. नाही कोणाचा बापाचा. कोण म्हणताय देणार नाही.